नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा सोलापूर महानगरपालिकेअंतर्गत आरोग्य विभागामधून इथे पदभरती करून घेतली जात आहे। या पदभरतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पदे भरून घेतली जात आहेत। ती कोणती पदे असणार आहे, त्यासाठी पगार किती आहे, शैक्षणिक पात्रता कोणती लागणार आहे, ही सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहून घेणार आहोत। तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे, तर तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थितपणे समजणार आहे। त्याआधी व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपण जाहिरातीबद्दलची थोडक्यात माहिती ते पाहून घेणार आहोत। तर संस्थेचे नाव आहे सोलापूर महानगरपालिका। NHM अंतर्गत ही पदभरती करून घेतली जात आहे। नोकरीचा प्रकार असणारे कंत्राटी पद्धतीने पदभरती केली जात आहे। पगार असणार आहे तुमचा 20,000 पासून ते 35,000 पर्यंत तुम्हाला इथे पगार पाहायला भेटणार आहे। अर्ज पद्धत तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनेच हा अर्ज इथे करावा लागणार आहे। इथे कोण कोण अर्ज करू शकतात, तर महिला पुरुष दोन्ही इथे अर्ज करू शकणार आहेत। एज लिमिट लागणार आहे तुम्हाला, वयोमर्यादा 18+ असेल आणि त्यासोबत तुम्हाला एज रिलॅक्सेशनचा क्रायटेरिया इथे पाहायला भेटणार आहे। अनुभव पण तुम्हाला लागणार आहे। जाहिरातीमध्ये आपण व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। अर्ज फीस इथे ॲज पर नोटिफिकेशन पाहायला भेटेल तुम्हाला। त्यानंतर शेवटची तारीख असणार आहे 9 मे, तुम्हाला शेवटची तारीख हा फॉर्म भरण्यासाठी पाहायला भेटणार आहे। तर चला व्हिडिओला डिटेलमध्ये आपण सुरू करू। त्याआधी व्हिडिओ सुरू करण्यासाठी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरू करू। विद्यार्थी मित्रांनो, इथे वेगवेगळ्या प्रकारची पदे भरून घेतली जाणार। त्यामध्ये पहिलं पद असणार आहे सिटी प्रोग्राम मॅनेजरचं पहिलं पद असणार आहे। शैक्षणिक पात्रता तुम्हाला MBBS, BAMS, BHMS, BDS प्लस MPH, MHA, MBA असं तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। दरमहा तुम्हाला 35,000 इथे पाहायला मानधन भेटणार आहे। पदसंख्या 1 पद या पोस्टसाठी भरून घेतलं जात आहे। दुसरं पद आहे पब्लिक हेल्थ मॅनेजरचं पद आहे। त्यासाठी तुम्हाला MBBS हेल्थ सायन्स ग्रॅज्युएट प्लस MPH, MHA, MBA असे एज्युकेशन पाहायला भेटेल। 32,000 रुपये तुम्हाला दरमहा मानधन दिलं जाणार आहे। एकूण 4 पदे भरून घेतली जात आहे। तिसरं पद आहे स्टाफ नर्सचं पद आहे, सर्वांच आवडतं पद। त्यासाठी GNM प्लस BSc नर्सिंग तुम्हाला इथे लागणार आहे। या पदासाठी 20,000 मानधन दिलं जाणार आहे। टोटल 6 पदे भरून घेतली जात आहे। चौथं पद आहे फार्मासिस्टचं पद आहे UPHC। त्यासाठी तुम्हाला D फॉर्म किंवा B फॉर्म, M फॉर्म असं प्रकारचं एज्युकेशन पाहायला भेटेल। 17,000 तुम्हाला दर महिन्यात दिलं जाणार आहे। एकच पद यासाठी भरलं जात आहे। त्यानंतर पद आहे ANMचं पद आहे। यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता ANMचा तुम्हाला इथे डिप्लोमा लागणार आहे। 18,000 या पदासाठी तुम्हाला दिलं जाणार आहे दरमहा मानधन। एकूण 18 पदे, सर्वात जास्त पदे ANM साठी इथे भरून घेतली जात आहे। त्यानंतर एक्सरे तंत्रज्ञाचं पद आहे। त्यासाठी 12वी प्लस रेडिओग्राफी डिप्लोमा तुम्हाला इथे लागणार आहे। 17,000 पेमेंट पाहायला भेटेल। एकच पद इथे भरून घेतलं जात आहे। त्यानंतरचं पद आहे डायटिशियनचं पद आहे। MSc BSc फूड न्यूट्रिशन त्यामध्ये आणि सोबतच MSc तुम्हाला पाहायला भेटेल। या पदासाठी दरमहा तुम्हाला 20,000 मानधन दिले जाणार आहे। या पदासाठी पण एकच पद इथे भरून घेतलं जात आहे। त्यानंतर असणारे फार्मासिस्ट TB मध्ये हे पद आहे। या पदासाठी D फॉर्म प्लस 1 वर्षाचा अनुभव आणि त्यासोबत तुम्हाला MSc पाहायला भेटेल आणि यासाठी मानधन 17,000 एवढं तुम्हाला दर महिन्याला पाहायला भेटेल। एक पद इथे भरून घेतलं जात आहे। त्यानंतरचं पद आहे लॅब टेक्निशियन TB मध्ये तुम्हाला 12वी प्लस डिप्लोमा, लॅब डिप्लोमा आणि त्यासोबत तुम्हाला MSc ते कंपल्सरी असणार आहे। या पदासाठी पण तुम्हाला 17,000 रुपये दरमहा मानधन पाहायला भेटेल। इथे एक पद भरून घेतलं जात आहे। त्यानंतरचं पद आहे हेल्थ विजिटरचं पद आहे। TB हेल्थ विजिटर यामध्ये तुम्हाला सायन्स पदवी प्लस हेल्थ एज्युकेशन कोर्स आणि त्यासोबत MSc लागणार आहे। 15,000 इथे पाहायला भेटेल दरमहा मानधन। यासाठी तुम्हाला 2 पदे भरून घेतली जात आहे। MPW मध्ये तुम्हाला 12वी सायन्स पॅरामेडिकल सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स लागणार आहे। या पदासाठी 18,000 तुम्हाला मानधन दिले जाणार आहे। 4 पदे भरली जात आहे। त्यानंतरचं पद आहे स्टाफ नर्स स्पेशल हॉस्पिटलमध्ये GNM प्लस BSc नर्सिंग तुम्हाला इथे लागणार आहे। या पदासाठी 20,000 रुपये तुम्हाला दरमहा मानधन दिले जाणार आहे। एकच पद भरलं जात आहे। शेवटचं पदच नाही MPWचं हे पद असणार आहे। या पदासाठी तुम्हाला 12वी सायन्स प्लस पॅरामेडिकल कोर्स, या पदासाठी तुम्हाला 20,000 दरमहा मानधन आणि इथे पण एकच पद भरून घेतलं जात आहे। अशा प्रकारची पदे विद्यार्थी मित्रांनी इथे भरून घेतली जात आहे। त्यानंतर असणार आहे तुम्हाला या पदासाठी अर्ज फीस किती लागणार आहे, तर पदभरती प्रक्रियेकरिता प्रत्येक अर्जाकरिता राखीव प्रवर्गातील उमेदवाराकरिता राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ते 150 रुपये फीस आकारली जात आहे आणि राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 100 रुपये फीस अशा प्रकारची फीस तुम्हाला ते पाहायला भेटेल। ही फीस तुम्हाला डिमांड ड्राफ्ट या स्वरूपात भरायचा आहे आणि हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला इंटिग्रेटेड
हेल्थ फॅमिली वेलफेअर सोसायटी सोलापूर या नावाने तुम्हाला हा डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. अशा प्रकारची फीस तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. तर सर्व पदभरती करता तुम्हाला हा पॅटर्न माहितीच असणार आहे. 100 गुणांची निवड प्रक्रिया केली जात असते. पदासाठी आवश्यक गुण तुम्हाला शेवटच्या वर्षाचे 50 गुण अधिकतम दिले जातात. त्यानंतर जास्त शैक्षणिक पात्रता असेल तर त्याचे 20 गुण आणि तुम्हाला कुठल्या कामाचा अनुभव असेल तर अशा प्रकारचे एकूण 30 गुण दिले जातात. प्रत्येक वर्षाकरता 6 गुण, एकूण एका वर्षाकरता 6 गुण असून जास्तीत जास्त तुम्हाला 30 गुण इथे दिले जातात. त्यानंतर तुमची मेरिट लिस्ट लागून इथे तुमची निवड प्रक्रिया केली जात असते. अशा प्रकारची निवड प्रक्रिया पण तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख असणारे विद्यार्थी मित्रांनो 5 तारखेपासून हा फॉर्म भरण्यासाठी स्टार्ट झालेले आहेत आणि शेवटची तारीख असणारी 9 मे ही तुम्हाला शेवटची तारीख इथे पाहायला भेटणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करण्यासाठी पत्ता असणार आहे आरोग्य विभाग सोलापूर महानगरपालिका सोलापूर महानगरपालिकेत जाऊन तुम्हाला ऑफलाईन स्वतः हा फॉर्म भरायचा आहे. सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत हा ऑफिस तुम्हाला इथे उघडं पाहायला भेटणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची जाहिरात तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. खूप सारी पदे इथे एएनएम जेएनएम साठी पण भरून घेतली जाते. तर सर्व विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरला पाहिजे. त्यानंतर नोटिफिकेशनची PDF ऑफिशियल वेबसाईट आणि आपले टेलिग्राम चॅनल जिथे तुम्हाला दररोजच्या जॉब अपडेट सर्वात अगोदर पाहायला भेटतात. या सर्व गोष्टी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवलेल्या सर्व गोष्टी तिथून तुम्ही पाहू शकता. शेवटी व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओ नक्कीच लाईक करा. व्हिडिओला जास्त शेअर करायला विसरू नका आणि तुमची कुठली कॉमेंट असेल कुठली तक्रार असेल तर ते पण इथे कॉमेंट करायला विसरू नका. शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारे रेग्युलर जॉब अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.